उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान मैदानात कुटुंबीय, आमदार, मंत्री, कार्यकर्त्यांचा अश्रूंचा पूर. महाराष्ट्र सुन्न. काठेवाडी ते विद्याप्रतिष्ठान मैदान. दादांना निरोप देण्यासाठी लोटला जनसागर. दादा परत याच्या आक्रोशाने बारामतीला हुंदका अनावर. अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गजांची उपस्थिती. अमित शहा, नितीन गडकरींसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह देशभरातील वरिष्ठ नेत्यांची श्रद्धांजली. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या भवितव्याबद्दल चर्चा. दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी दादांची इच्छा होती. अंकुश काकडेंच्या प्रतिक्रियेने चर्चांना उधाण. अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची नरहरी झिरवाळांची मागणी. अन्य नेत्यांचाही सुरात सूर. बारामतीला विमानाने नव्हे तर कारने रात्रीच जाण्याचं नियोजन होतं. दादांचे ड्रायव्हर विश्वनाथ मलमेंची एबीपी माझाला माहिती. अजित पवारांना मुखाग्नी दिल्यावर सुरक्षा रक्षकांचाही बांध फुटला. दादांच्या राजकीय प्रवासात सावलीसारखी सोबत करणारे गार्ड, पीए ही शोकाकुल. यूजीसीच्या नव्या नियमावलीला कोर्टाची स्थगिती. 2012 मधलेच नियम लागू राहणार. केंद्र आणि यूजीसीला नोटीस. लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर. विकासदर 6.8 ते 7.2% राहण्याचा अंदाज. सामान्यांच्या नजरा बजेटकडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.